नभाची भेट ही तू एवढं मोठं त्याग करतेस माझ्यासाठी. तो थँक्स. मी पण तुला प्रॉमिस करतो की दिवस रात्र एक करेन आणि आग्रह पुन्हा एकदा सोडवेन. सगळं लोन फेडेन मी. आरोही, तू माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीच नाही मोडणार. पुन्हा एकदा थँक्स. आरू, इकडे ये जरा. आले. तू काय झालं? हाक मारली होतीस ना? अगं हो, हे बघ, कोथिंबीर सगळी निवडून ठेवली आणि चिरून ठेवलेली आहे. उद्या डोहाळ्या जेवणाच्या मेन्यू मध्ये ना कोथिंबीर वडी करूया. खमंग आणि खुसखुशीत. चालेल. आपण श्रीखंड आणि बासुंदी करायची ठरवलंय ना, तर आपण आजच रात्री चक्का बांधून ठेवूया. दही इतकं सुंदर घट्ट लागलंय ना की श्रीखंड अगदी झकास होईल. काय ग, हसतेस कशाला? अगं तू ती जया आहे ना, नंदिनी मॅडमची मैत्रीण, तिने उद्याच्या ऑर्डर साठी 20,000 ऍडव्हान्स पाठवले. हो, बरंय बरंय. माणसाने व्यवहाराला ठीक असलं ना की बरं असतं. बरं तू उद्या 12 पर्यंत आपल्याला ऑर्डर पोहोचवायची ना तिथे. हो, ए वत्सला ताईनी हे बाहेरच्या ऑर्डर्स घेऊन बरं केलं. आपल्या आग्रहाला एक जोडधंदा मिळाला. हो ना. आता ना फक्त ती शाळेची ऑर्डर मिळवू देतात तू, म्हणजे आपल्या आग्रहावरची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारता येईल आपल्याला. मी ना असं करते, तू उद्याच जाऊन त्या ट्रस्टी मॅडमना भेटून येते. अरे, आईचा सुगरणपणा आणि बापाची मेहनत दोन्ही गोष्टी तुझ्यात आल्यात. नक्की यश मिळेल तुला. तुम्ही सगळे आहात ना खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे. त्यामुळे मला माहिती आहे सगळं नीटच होणार आहे. ही आग्रहाची फाईल. आग्रहाची फाईल? याचा अर्थ आग्रह तुम्ही आमच्याकडे गहाण ठेवतो, फक्त गहाण. आरोही पारखींना माहितीये का? तिने स्वतःही मला फाईल दिली. कौतुक केलं पाहिजे त्यांचं. स्वतःसाठी एवढी मौल्यवान असलेली गोष्ट दुसऱ्याच्या हाती सुपूर्द करणे सोपं नाही. परिस्थिती माणसाला काही करायला लावते. करेक्ट. अगदी बरोबर बोललात तुम्ही. मिस्टर पारखी, हे मॉर्गेजचे पेपर्स प्लीज व्यवस्थित वाचा आणि मग सही करा. मिस्टर पारखी, बरोबर आहेत ना सगळे पेपर्स? वाचलेत ना तुम्ही सगळे क्लॉज? हो, सगळं बरोबर आहे. साइन कुठे करू? साइन करायचे पण डिनर नंतर. आणि हो, त्याआधी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे हा 19 लाखाचा चेक. थँक्यू सो मच. तुम्ही खूप मोठी मदत केली मला. या कर्जाचं ओझं मला सहन होत नव्हतं आता. मिस्टर पारखी प्लीज. आणि हो, तुम्हाला एवढ्या मोठ्या कर्जातून मुक्त केलं आणि त्याच्या बदल्यात मला फक्त थँक्स. म्हणजे मला वाटलं होतं की आपण एखादी छान इव्हनिंग एकत्र स्पेंड करू, पार्टी करू. ऍटलीस्ट डिनर तो बनताय. मला आवडेल, पण मग आरोही घरी वाट बघते. मिस्टर पारखी, मग तिला फोन करा किंवा मेसेज करून कळवा. सिंपल.
खरंच आज नको. अहो ऍक्च्युली उद्याची एक ऑर्डर आली आणि त्याचं खूप काम पेंडिंग आहे. आग्र्याचा पार्टनर झालोय तर आता मलाही थोडं लक्ष द्यावं लागेल. नाही नाही नाही, मला कुठलेही एक्सक्युजेस नकोय. आज जर तुम्ही माझ्या बरोबर डिनरला आला नाही तर मी असं समजेन की तुम्हाला माझी मैत्रीच मान्य नाही. बरं, आपले हट्ट पुरे कसे करून घ्यायचे हे मुलींना चांगलंच कळतं. मैत्रीचं नातं आड आणताय तर मी तुम्हाला नाही नाही म्हणू शकत. येस. पण खरंच तुम्ही मला खूप मोठ्या संकटातून वाचवलंय, तुम्हाला कल्पना नाही. आणि तुमच्यासारखी मैत्रीण मिळायला बास बास बास. आता मैत्रीवरचे मोठे मोठे डायलॉग्स किंवा चारोळ्या ऐकवणार असाल ना तर डिनरला जाण्यापेक्षा मी घरीच जेवीन काहीतरी. आरोही, अगं काय हे, जेवली नाहीयेस अजून? अगं नाही, तन्मय आला नाहीये ना अजून, त्याचीच वाट बघत होते. अगं वेडी आहेस का तू? अशी टिपिकल बायकांसारखी का वागतेस? सॉरी हा तन्वी, पण नवऱ्यासाठी थांबणं जर टिपिकल असेल तर हो, आहे मी टिपिकल. आणि यात कुठलाच कमीपणा नाही वाटत मला. उलट मी तर म्हणते नवऱ्यासाठीच काय, तर घरातली कुठलीही व्यक्ती जर उशिरा येणार असेल ना तर कर्त्या बाईने जेवणासाठी थांबावंच. म्हणजे एकत्र जेवायला बसलं ना की 2 घास जरा जास्तच जातात. माहितीये का तुला? अगं पण तुला भूक लागली नाहीये का? आणि ह्या सगळ्यात तू तुझ्या तब्येतीची हेळसांड का करतेस? बघ किती दमलीस तू ते. जेव आणि झोप. आणि तन्मय आला ना की त्याला नाम्या वाढेल. नाही ग तन्वी, म्हणजे तन्मयला नाम्याने वाढणं आणि मी वाढणं यात खूप फरक आहे. आणि तो फरक तन्मयला नक्कीच जाणवेल. थोडा वेळ अजून वाट बघते त्याची, आणि येईलच तो इतक्यात. तो आला ना की एकत्र जेवायला बसू. तुझे हे जे काय लॉजिक्स आहेत ना ते तुझ्याकडेच ठेव. हा, बस बरं आधी. अगं बस तू जेवायला. तन्वी आणि हो, ऐक ना माझं. हे घे, मी वाढते. जेवा. अगं तन्वी, थांब आता. मला अगं घे. गुड. वा, छान झालं जेवण, हो ना? पण मला काय वाटतं माहितीये, जेवणाच्या चवीपेक्षा आपण कोणाबरोबर जेवतोय म्हणजे आपल्या सोबत असलेली कंपनी जास्त महत्वाची. आय थिंक तुम्हाला घरी जायला खूप उशीर होतोय, राईट? 1 सेकंड. हे घ्या तुमचे डॉक्युमेंट्स. साइन प्लीज. इथेच ना? हो. थँक्यू. ही तुमची कॉपी. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. निघायचं? हो. अर्पिता, उद्या पिकनिकचे पैसे भरायची लास्ट डेट आहे, लक्षात आहे ना तुझ्या?
माहितीये मला, बोलले ना. परवा निघायचंय का आपल्याला? पण मला जमेल असं नाही वाटत आहे ग. अगं तू किती एक्साइटेड होतीस पिकनिकला जाण्यासाठी आणि आता तूच म्हणतेस मला जमणार नाहीये म्हणून. मी एक्सायटेड तर आहे ग, पण माझी ताई नाही म्हणते. अर्पिता, आपलं कॉलेजच्या लाईफचं हे शेवटचं वर्ष आहे. पुन्हा आपण भेटणार की नाही हेही माहिती नाहीये. सो आपण हे शेवटचं वर्ष एन्जॉय करून घेऊ ना. पण मित्तू, तुला कळत नाहीये का, मला नाही जमणार आहे ग. ऐक ना, कोणीतरी येतंय वाटतं. आपण उद्या भेटून बोलूया. हा हो हो, बाय बाय बाय. हा अप्पू, झोप आली का बाळाला? नाही नाही, झोप आली असतील तर झोप. पुस्तक उलट ठेवून अभ्यास करण्याची काही गरज नाहीये, हो ना? हा? झोप. आई आई आई. हा, ये. दे मला, उशी दे माझी. ठेव ठेव ते पुस्तक ठेव. ये झोपूया आपण. हा, दिवा बंद कर. किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय. कोरड्या जगात माझ्या भोवती चार भिंती, बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती, बेचैन स्वप्नांची पाखरे हरून जाती, मनाच्या पाऱ्याला आवरू किती. खाजगी क्षणात पण मी फक्त तुझी होते. तू नसतानाही मी तुझाच विचार करायचे आणि तू फक्त आग्रह विकण्याचा, माझ्या बरोबर असतानाही आणि नसतानाही. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवताना, मी तुला आग्रह विकू देणार नाही, कळलं तुला? तन्वी, गॅस बंद करा. हो हो, केलाय. आणि झाकण ठेवशील त्याच्यावर. काय मस्त सुगंध येतोय ग. मग येणारच. बाहेर फोडणीचा सुगंध आला की समजायचं की स्वयंपाकघरामध्ये आमची आरू आहे. ते हॉटेलमध्ये काय म्हणतात ते, तडका का काय, तो फक्त आमच्या आरूनच द्यायचा. वा,
आज अगदी नणन भावजे एकत्र काम करतायत. नाही नाही, स्वयंपाक नेहमीप्रमाणे आरोहीच करतेय. मी आपली थोडीशी मदत करते तिला. ए नाही आत तू, उलट तन्वीने आज मदत केली म्हणून पटापट झाली आहेत कामं सगळी. ए, काही काय बोलतेस आरोही? एकतर सकाळपासून सगळी तयारी ऑलरेडी करून ठेवली होतीस तू. मला ना कळतच नाही हे कसं काय जमतं तुला सगळं. आरू म्हणजे उत्साह आणि एनर्जी. हो. स्वयंपाक सुद्धा ती अगदी मनापासून करते, जीव ओतून करते. म्हणूनच तिच्या स्वयंपाकाला अशी मस्त चव येते. तन्वी, तू सुद्धा हे लक्षात ठेवायला हवंस. अगं, नवऱ्याचं मन जिंकायचा रस्ता त्याच्या पोटातून जातो, असं म्हणजे आमची आजी म्हणायची. रे, बोलत काय बसले? झाली का सगळी तयारी? डोहाळ जेवणाच्या ऑर्डरची सगळी तयारी झाली आहे. फक्त आता नाम्याला सांगून डबे भरून घ्यायचे. अगं, बरी आठवण झाली. अगं, वाण सामानाची यादी दिली होती, आलं का सामान? हो, आणलंय सगळं तू. नाही म्हणजे नंदिनी मॅडमच्या ऑर्डरच्या वेळेला काहीच सामान भरता आलं नव्हतं ना. त्यांच्याकडून पैसेच घेतले नव्हते आपण. पण आता बरं झालं, जयाने ऍडव्हान्स दिल्यामुळे सगळं सामान भरलंय मी. आता ती शाळेची ऑर्डर उद्यापासून द्यावी लागली ना तरी चालेल, सगळं मॅनेज होईल. ओ, आणि नाम्या आला हे खूप बरं झालं. तुझी दगदग जरा कमी होईल ग. हो ना. आणि आता तू अशा ऑर्डर्स येणार असतील ना तर माझी कितीही धावपळ करायची तयारी. तुझ्या भरभराटीला कोणाचीही दृष्टी लागू नये. आरू, तुला भेटायला कोणतरी बाई आल्यात बाहेर. मला भेटायला कोण आलंय? नाव सांगितलं का त्यांनी? नाही, काय बोलल्या नाहीत. बघ तूच कोण आले. आले मी. नमस्कार. नमस्कार. मीच आरोही. काही काम होतं का तुमचं? मी ऍडव्होकेट नंदिनीची मैत्रीण जया. अच्छा अच्छा, म्हणजे आजची डोहाळ जेवणाची ऑर्डर तुमच्याकडूनच आली आहे तर? हो, मीच दिली होती. अहो, इथे येण्याची तसदी का घेतलीत तुम्ही? तुमची ऑर्डर रेडी आहे, म्हणजे डबे सुद्धा भरले आहेत. 10 मिनिटात मुलगा तुमच्या घरी पोहोचत होता. ठीक आहे, आता आलाच तर बसा, मी बोलवते त्याला. नाही, नको. ऍक्च्युली एक छोटासा इश्यू आहे. काय झालं? काय इश्यू आहे? नाही म्हणजे मेन्यू बदलायचा आहे का तुम्हाला? नाही नाही, तसं नाही. तुम्ही माझे ऍडव्हान्सचे 20,000 रुपये प्लीज परत करू शकाल? मला कळलं नाही. तुम्ही स्वतःहूनच दिलाय ना मला तो ऍडव्हान्स? हो, मीच दिला होता. पण काही कारणामुळे मला माझी आजची ऑर्डर कॅन्सल करावी लागणार आहे. अहो, असं काय करताय? तुमची ऑर्डर तयार आहे हो. आणि मी तुम्हाला आत्ताच म्हटलं ना, तुमचे डबे सुद्धा तयार केले. माझा नाईलाज आहे हो. माझ्या सख्ख्या मावशीला हार्ट अटॅक आलाय. ती तिकडे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. त्यामुळे आजचं फंक्शन आम्हाला रद्द करावं लागते. तिच्या ट्रीटमेंटसाठी आम्हाला पैशाची गरज आहे. प्लीज तुम्ही माझे पैसे परत कराल का? वाटलं तर मी हात जोडून तुम्हाला विनंती करते, पण माझे पैसे परत द्या तुम्ही. अहो, असे कसे पैसे परत द्यायचे? अहो, त्या पैशाचा आम्ही... आत्या, थांब जरा. आपण त्यांचा प्रॉब्लेम समजून घेतला पाहिजे. हे बघा, मला थोडा वेळ द्या. मी तुमचे पैसे अरेंज करते कुठून तरी. लवकरात लवकर पैसे परत केले तर फार बरं होईल. मी लवकरात लवकर तुमचे पैसे परत करण्याचा प्रयत्न करेन. प्रयत्न नको, तुम्ही माझे पैसे परत कराच. येते मी.
कसे पण पैसे परत करा म्हणे. याला काय अर्थ आहे काय? दिलेला ऍडव्हान्स कोणी कधी परत करतो काय? आता आपण काय करायचं अरुण? 20,000 कसे गोळा करणार आहोत आपण? असंच जेवण बनव आणि वाटत आग्र्याला अजून खड्ड्यात टाक.